गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमान्यांनी कोकणाकडे कूच केलेला आहे। आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतायत। प्रवासामध्ये चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलीस महामार्गावर उतरलेले असून वाहतुकीचं नियोजन सुद्धा ते करतायत। तर गणपती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे कोकणवासी आहेत ते कोकणामध्ये जात असतात आणि त्यामुळे आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात। कोकणवासियांसाठी रायगड पोलीस आता रस्त्यावर उतरलेले आहेत। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे। तर गणपतीसाठी सध्या चाकरमानी कोकणाकडे निघालेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावर हे सगळी मंडळी आता कोकणामध्ये जात आहेत। रायगड पोलीस सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ही वाहतूक कोंडी फोडण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जातो। तर या संदर्भात अधिक आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। पाहूयात। गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि मुंबई ठाणे परिसरात राहणाऱ्या कोकणवासियांनी आता आपली कोकणची वाट धरलेली आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वर्दळ वाढलेली आहे। आता आपण आहोत माणगाव मध्ये। माणगाव हे वाहतूक कोंडीचं हमखास ठिकाण मानलं जातं आणि या ठिकाणी आपण बघतोय कोकणात जाणाऱ्या लेनवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। कोकणवासी आपल्या गावाला निघालेले आहेत। या ठिकाणी रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याच्या अन्य भागातून सुद्धा पोलीस कुमक मागवण्यात आले आहेत। त्याचबरोबर इथले आपदा मित्र असतील, स्वयंसेवक असतील, यांची देखील मदत घेतली जात आहे। त्याचबरोबर बॅरिकेडिंग करून रस्त्याचे दोन भाग करून वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।